माझे विद्यार्थी उद्याचे अधिकारी अशा मनपूर्वक शुभेच्छांनी करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. तर आपण आज शिकणार आहोत टेन्स. आता टेन्समध्ये पहिलं आपलं प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स हे जे तीन टेन्स असतात त्यामध्ये आणखी काही भाग पडतात ते आपण बघूया आधी. ओके, ते सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. ओके, हे झाले सिम्पलवाले. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि लास्ट 3 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे इंग्रजी भाषेत एकूण 12 काळ पडतात. ओके, त्यातला आपण फर्स्ट बघणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता बघा, साधा वर्तमान काळामध्ये ज्या क्रिया आपण नेहमी करतो, ओके, त्या क्रिया सांगण्यासाठी SPT म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. किंवा एखादी सवय आपली रोजची किंवा नैसर्गिक सत्य ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ असं सुद्धा म्हणतो, ते सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. ओके, तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आपण आधी स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्ब फर्स्ट यासाठी का क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे जे आपण जनरली वापरत असतो ते, आणि प्लस यस किंवा इयस. आता यस किंवा इयस म्हणजे जे वर्ब आहे ना, वर्बचं आपल्याला प्लुरल फॉर्म म्हणजे आपण म्हणतो अनेकवचनी करायचं असतं, आणि प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर आपलं स्ट्रक्चर आलं एस प्लस V1 प्लस SES प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर आता आपण याचे एक्झाम्पल बघूया. शी राईट्स अ पोएम, ती कविता लिहिते. ओके, ही रीड्स अ बुक, तो पुस्तक वाचतो. वी स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलतो. फार्मर्स गो टू द फील्ड, शेतकरी शेतात जातात. ओके, तर ही झाली सिम्पल प्रेझेंट टेन्सची एक्झाम्पल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल घेऊन सिम्पल प्रेझेंट टेन्स आणखी तुमचं मजबूत करू शकतात. आणि पुढच्या वेळेला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा नकारार्थी वाक्यांबरोबर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.